नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी वाल्मिक कराड संदर्भात। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये इतर आरोपींसह कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडच्या ताब्यासाठी एसआयटीला परवानगीही देण्यात आली आहे। तर वाल्मिक कराडची आजची रात्र तुरुंगातच असेल। त्यानंतर उद्या त्याला मकोका कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा उद्या कोर्टात हजर करणार। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह कराडवर देखील मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या ताब्यासाठी एसआयटीला परवानगी। कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या केस कोर्टामध्ये हजर करणार। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडचा ताबा घेणार। हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करणार। वाल्मिक कराडवर मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यात एसआयटीनं कोर्टाकडे कोठडी मागितली। हत्येचा कट रचल्याचा कराडवर आरोप, एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। खंडणी प्रकरणात जेल कोठडी झाल्यानंतर एसआयटीनं मकोका कोर्टात धाव घेतली। मकोका कोर्टात एसआयटीनं हत्या प्रकरणात कराडच्या कोठडीसाठी अर्ज केला।